99.99% आपल्या इंडियन कंडिशनमध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीनहाऊस वापरतात. नॅचरली व्हेंटिलेटेड याचा अर्थ कसा आहे की आता ग्रीनहाऊस नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये फॅक्टर असतो तो म्हणजे माती आणि पाणी. नमस्कार, मी अनिकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच IFP हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. आज आपण पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस किंवा शेडनेट हाऊस ह्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर सचिन शेराळ सर आहेत. सर नमस्कार. सर गेल्या बऱ्याच वर्षापासून पॉलीहाऊसमध्ये काम करतात. मोस्टली फ्लावरिंग सेक्टरमध्ये त्यांचं मोठं काम आहे. तर सर आपल्याला आज पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस किंवा पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस हे जे संकल्पना आहे ते क्लिअर करणार आहेत. तर सर पहिल्यांदा चॅनलवर आमचं स्वागत आहे. याच पूर्वी पण आपण व्हिडिओ केलेत आपल्याबरोबर. फ्लोरिकल्चरमध्ये आपण चांगली माहिती ह्यापूर्वी पण सांगितली. तर आम्हाला सांगा की ही जी कन्सेप्ट आहे ग्रीन हाऊसच्या अंतर्गत परत पॉलीहाऊस असेल, शेडनेट हाऊस असेल, तर ही नक्की कन्सेप्टबद्दल एक क्लिअर थोडी करा. ॲक्च्युली जी सर्वप्रथम ओळख करून दे, मी सचिन शेलार. मी ॲक्च्युली KF बायोप्लांट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये, म्हणजे ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिच्यामध्ये एरिया मॅनेजर म्हणून पण काम करतो. पश्चिम महाराष्ट्र, त्याचबरोबर हैदराबाद किंवा तेलंगणा, आंध्रा हा एरिया मी पाहत असतो. आता ही ग्रीन हाऊस कन्सेप्ट ॲक्च्युली आपल्या बऱ्याच लोकांच्यामध्ये एक कन्फ्युजन असतं. ग्रीन हाऊस वेगळं, पॉलीहाऊस वेगळं, शेडनेट हाऊस वेगळं. बरोबर. ग्रीन हाऊस ही एक कन्सेप्ट आहे. ग्रीन हाऊस एक कन्सेप्ट आहे, हीच कन्सेप्ट आहे. त्याला हरितगृह पण म्हणतात. हां, हरितगृह ह्याचा अर्थच काय असतो की मुळामध्ये ग्रीन हाऊस म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचं एक घर आहे की त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तुम्ही हिरवी झाडं किंवा फळं फुलं पिकवणार आहात. बरोबर. ग्रीन हाऊस कन्सेप्ट इव्हन आपण बऱ्याचपैकी ॲटमॉस्फिअरमध्ये पण ऐकलेलं असतं की ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. ग्रीन हाऊस इफेक्टमुळं आपण म्हणू शकतो की टोटल जगातलं किंवा बाहेरचं पण वातावरण तापलेलं आहे. ग्रीन हाऊस कन्सेप्ट म्हणजे आहे काय की नक्की तुम्ही वरती पाहत असाल की हे पॉलीहाऊस आहे. या पॉलीहाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये वरच्या बाजूनं कुठल्याही पद्धतीचं आच्छादन असतं. मग ते प्लॅस्टिकच्या पेपरचं असेल, काचेचं असेल किंवा शेडनेटचं असेल. हे आच्छादन असल्यामुळं काय होतं, सूर्यामधून जी किरण आलेली आहेत ते किरण हे ग्रीनहाऊसमध्ये स्ट्रॅप होत आहेत. त्याच्यामुळं ग्रीनहाऊसमधलं टेम्परेचर वाढतं आणि हा कन्सेप्ट म्हणजेच ग्रीनहाऊस. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण आर्टिफिशियली आपण मेंटेन करू शकतो. टेम्परेचर वाढवणे ही गोष्ट म्हणजे ग्रीन हाऊस आहे. आता हे ग्रीन हाऊस म्हणजे हे गोष्ट क्लिअर आहे की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ग्रीन हाऊस अंडर येतात. ग्रीन हाऊस हे कन्सेप्ट आहे. दुसरी गोष्ट ग्रीन हाऊस म्हणजे आपण म्हणतो ग्रीन हाऊस हे ग्रीन हाऊस नसतं, मग त्या अंतर्गत परत पॉलीहाऊस असेल किंवा शेडनेट हाऊस हे ह्या गोष्टी असतात. आता हे पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस ह्याच्या देखील प्रकार कशावरती असतात की आपण म्हणू शकतो की कोणत्या पद्धतीचं मटेरियल वापरलं जातं. बरोबर. ह्याच्यावरती मग त्या ग्रीन हाऊसचे प्रकार ठरवले जातात. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे वरती पॉलिथिनचा पेपर वापरला जातो म्हणून ते पॉलीहाऊस आलं. याच ठिकाणी जर आपण शेडनेट वापरले तर ह्याला शेडनेट हाऊस बोललं जाईल. अगदी बरोबर. तिसरी गोष्ट, त्यालाच ग्लास वापरलं तर हे ग्लास हाऊसेस बोलले जातात. ह्याच्यावरतीच तुम्ही जर ॲक्रेलिक वापरलं गेलं, जे आपल्याकडे ॲक्च्युली वापरलं जातं, ॲक्रेलिक देखील शीट बऱ्या ठिकाणी वापरल्या जातात, बाहेरच्या कंट्रीजमध्ये आहेत, तर त्याच्यासाठी ते ॲक्रेलिक हाऊस बोललं जातं. अशा पद्धतीचे ह्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, परंतु ते सगळे टाइप्स आहेत ते ग्रीन हाऊस म्हणजे ग्रीन हाऊसच्या अंतर्गतच हे सगळे टाइप्स आहेत. आता ह्याचे दुसरे प्रकार आणखीन एक ठरवले जातात. हा एक आहे तो मटेरियल कोणत्या पद्धतीचे यूज केलं जातं त्याच्यावरती ग्रीन हाऊसचे हे प्रकार आहेत. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ह्याच्यासाठी जे मटेरियल किंवा त्याचं ऑपरेटिंग कसं केलं जातं, त्या ऑपरेटिंगवरती ह्याचे ग्रीन हाऊसचे जे टाइप्स केले जातात, जे ॲक्च्युली आपल्या इंडियन कंडिशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामध्ये जे ग्रीन हाऊसचे जे टाइप्स आहेत तर ते आहेत म्हणजे सगळ्यात 99.99% आपल्या इंडियन कंडिशनमध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस वापरतात. नॅचरली व्हेंटिलेटेड याचा अर्थ कसा आहे की आपण मॅन्युअली करू शकतो. ते तुम्ही नेचरचा वापर करून ह्याचं टेम्परेचर आतमधलं तुम्ही मेंटेन करणार आहात. त्याच्यासाठी मग आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ग्रीन हाऊसमध्ये वरच्या बाजूने व्हेंट दिलेला असतो. त्या व्हेंटमधून काय होतं, काय सर्वसाधारणपणे हवामानातला किंवा एक अशा पद्धतीचं एक सायकल किंवा आपण म्हणू शकतो नेचर फिनॉमिना आहे की गरम हवा ही नेहमी वरच्या भागामध्ये राहते. वरच्या भागानंच याला वरती व्हेंट दिलेले आहेत, जेणेकरून ग्रीन हाऊसमधली जी गरम हवा आहे ती त्या व्हेंटमधून बाहेर पडणार आहे. त्याचबरोबर चारही बाजून अशा वेगवेगळ्या अशा पूर्ण ओपन केलेल्या खिडक्या आहेत, ज्याला आपण कर्टन्स म्हणतो. अगदी बरोबर. हे कर्टन्समुळे काय होतं की तुमची थंड हवा
बाहेरची हवा आतमध्ये पास होते, दुसऱ्या बाजूने ती हवा बाहेर निघून pass out जाते होऊ तशी. शकते. समोर केलेलं त्याच्यामुळे- आहे हा या त्याच्यामुळे होतं कसं, आतमधलं ग्रीन हाऊस मध्ये हवा तुमची खेळती राहते अगदी बरोबर. आणि त्याचं ऑपरेटिंग आहे ते आपण ह्याच्यासाठी साईड कर्टनला एक वेगळ्या पद्धतीचे असे GI ची पाईप असते, तिला चेन सिस्टीम असेल, मॅन्युअली ती ऑपरेटिंगचे गोष्टी आहेत, त्या पद्धती ते ग्रीन हाऊस मेंटेन करतो आपण. त्याच्यामुळे ह्याला आपण नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस बोलतो. त्याचप्रमाणे जर सूर्यप्रकाश जास्त झाला तर ह्याला टॉपच्या साईडला शेडनेट पण दिलेली आहे. आता ही शेडनेट क्रॉपनुसार बदलते. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये समजा जरबेरा घेतला तर जरबेरासाठी सिंगल नेट असेल, ऑर्किड सारखं किंवा अँथुरियम सारखं क्रॉप घेतलं हायटेकचं, तर त्याच्यासाठी आपल्याला डबल लेअरच्या नेट लागतात, कारण की त्या पिकांना आणखीन सनलाईट कमी लागते. परंतु हे पूर्णपणे मॅन्युअली ऑपरेटिंग आहे, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी येतात त्या नॅचरली व्हेंटिलेटेडमध्ये. ओके. ह्याच्यामध्ये एक दुसरी कन्सेप्ट आहे, ती म्हणजे सेमी ॲटोमायझेशन. सेमी ॲटोमायझेशन ह्याच्यामध्ये काय राहतं की एका साईडने आपण त्याचे वॉटर कुलिंगचे पॅड असतात आणि दुसऱ्या साईडनं आहेत एक्झॉस्ट फॅन आहेत. ओके. म्हणजे एका साईडनं थंड पाणी त्या पॅडवर, हनीबीचे जसे पॅड्स असतात त्या पद्धती, किंवा आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जे कूलर्स असतात घरामध्ये, कूलरचे साईडनं जशा पद्धती तुम्ही म्हणू शकतो की कुलिंगसाठी ती हवा टाकलेली असते, हे थंड पाणी सोडलेलं असतं, त्या पद्धती एका साईडनं पाण्याचा फ्लो होतो, दुसऱ्या साईडने एक्झॉस्ट फॅन असतात, ते सगळी ती हवा खेचून घेतात, त्याच्यामुळे आतले टेम्परेचर थंड राहतं. परंतु ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मॅन्युअली ऑपरेट करायचे, त्यामुळे सेमी ऑटोमायझेशन. आणि तिसरा पार्ट असतो तो म्हणजे फुल्ली ऑटोमायझर. आता ऍक्च्युली ह्याचा वापर आहे तो अतिशय रेअर आहे. म्हणजे जे आपण म्हणू शकतो आमच्यासारख्या कंपन्या ज्या टिश्यू कल्चरचे हायटेकचे प्लांट्स बनवतात, बरोबर, त्या कंपन्यांमध्येच ह्याचा वापर केला जातो. मग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो टेम्परेचर किती असं, आपण ज्या पद्धतीचं सेट केलं असेल ह्युमिडिटी टेम्परेचर, त्या पद्धतीचं टेम्परेचर तिथं तुम्ही ऑपरेट होतं. ह्या पद्धतीची ही तिसरं आहे. या पद्धतीमध्ये थोडक्यामध्ये क्लिअर करायचं म्हणलं की ग्रीन हाऊस ही एक कन्सेप्ट आहे, तिच्या अंडर आपण म्हणू शकतो जे मटेरियल वापरणार ते ग्रीन हाऊस, पॉली हाऊस आहे किंवा शेडनेट. आपल्याला वेल नोन गोष्टी ह्या दोनच आहेत, शेडनेट आणि पॉली हाऊस. सध्या आपल्याकडे त्याच मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो. येस. म्हणजे ग्रीन हाऊसच्या अंतर्गत शेडनेट हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, मग त्यामध्ये पण अजून टाइप्स असतील, ॲटोमायझेशन, सेमी ॲटोमायझेशन आणि मॅन्युअल आपल्या इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला सगळीकडे आपण ह्या पद्धतीतच मॅन्युअल, आणि त्यामुळे सेमी ॲटोमायझेशन थोडेफार असतील. बरोबर. आता शेडनेट किंवा पॉलिहाऊसच्या पुढे जाऊन अजून एक प्रश्न येतो की पॉलिहाऊसमध्ये कोणत्या प्रकारची पिके लावायची आणि शेडनेटमध्ये कोणत्या प्रकारची पिके लावायची? ॲक्च्युली आता मी विषय निघाला तर ह्या ग्रीन हाऊसचे तुम्हाला थोडक्यात फायदे आणि तोटे ह्या गोष्टीबद्दल पण ब्रीफमध्ये जातो. म्हणजे आपण क्रॉप कोणते सिलेक्ट करायचे हे गोष्टीवरती आपल्याला लक्ष देतो. अगदी बरोबर. आता एकंदरीतच ग्रीन हाऊसचे फायदे जे आहेत, ग्रीन हाऊसचा सगळ्यात पहिला फायदा असा आहे की आपण म्हणू शकतो कमीत कमी प्रिसाइज एरियामध्ये तुम्हाला उत्पादन वाढ होऊ शकते. म्हणजे आपण म्हणू शकतो की कमीत कमी 10 गुंठ्याचा जरी एरिया असेल तर त्याच्यामध्ये काही असे भाजीपालाची पिकं आहेत की एकराचं प्रोडक्शन तुम्ही 10 गुंठ्यामध्ये घेऊ शकता. ओपन फार्मिंगमध्ये जे आपल्याला अफेक्ट करतात ज्या गोष्टी, त्याच ग्रीन हाऊसमध्ये आपण टाळू शकतो पद्धतीत होऊ शकतं. कारण की टोमॅटो सारखं पीक आहेत, आता नवीन इम्प्रूव्ह व्हरायटीज अशा टोमॅटोच्या आहेत की ज्यांचं एकरी उत्पादन 160 टनापर्यंत एकरी उत्पादन 6 महिन्यांमध्ये मिळतं. अरे वा. मग ह्याच व्हरायटी समजा आपण ओपनला लावल्या तर एकराचं 40, 45, 60 टनापर्यंत खूप चांगल्या पद्धतीत प्रोडक्शन करणारे शेतकरी आहेत. परंतु ऑन ॲव्हरेज शेतकरी तो 40 टनापर्यंत जातोय. मग तिथं आपण विचार करू शकतो एका एकरातलं उत्पादन तेवढ्या कमी जागेमध्ये मिळालं. दुसरी गोष्ट, क्षेत्र कमी लिमिटेड असल्यामुळे ज्यांना म्हणजे जमिनीची धारणा कमी आहे त्यांच्यासाठी हे ग्रीन हाऊस खूप चांगला उपाय आहे. बरेच शेतकरी आमच्या माहितीतले असे आहेत की ज्यांची 1-1, 1.5 एकर शेती होती, त्याच्यामध्ये त्यांचं फक्त आणि फक्त शेतीवरती ग्रीन हाऊसच्याच फायद्याने, त्यांचं ग्रीन हाऊसच्या अनुषंगाने त्यांचं कुटुंब खूप चांगल्या पद्धतीने, जमीन जरी कमी असेल तरी तो शेतकरी करू शकतो, ग्रीन हाऊस करू शकतो. येस. आता पहिली धारणा काय होती, ज्यांच्याकडे जास्त जमीन तोच ग्रीन हाऊस करू शकतो, म्हणजे ते पण कमी जमीन जरी असेल तरी तो करू शकतो. नक्कीच करू शकतो. ओके. आणखीन त्याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे म्हणजे असे काही ठराविक पिकं आहेत भाजीपाल्यांमध्ये की जे आपण म्हणू शकतो की क्लायमेटमध्ये येत नाही, थंडीसारखंच पीक आहे. थंडी अतिरिक्त वाढली तर त्या त्या पिरियडमध्ये काकडीचं उत्पादन थांबलं जातं किंवा वेलवर्गीयाचं. अशा ऑफ सीझन मध्ये जे आपण म्हणू शकतो ते घेऊ शकतो पिके, त्याला रेट पण चांगला मिळू शकतो. येस. आणि तो फायदा आपल्याला इथं आतमध्ये घेऊ शकतो ग्रीन हाऊसमध्ये. दुसरी गोष्ट, प्रिसाइज सुपरविजन मिळते तुम्हाला. म्हणजे कमी क्षेत्र असल्यामुळे आणि तेवढंच व्यवस्थित क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला
आतमध्ये ऑब्झर्वेशन करायला अगदी बरोबर. राहतात. आतमध्ये क्लायमेट आणि बाकीच्या एखाद्या कंपनीसारखं आपण ते मॅनेज करू शकतो. येस नक्कीच. आणि ही ऍक्च्युअली कंपनीच आहे. बरोबर. आता ग्रीन हाऊस म्हणजे आपण म्हणू शकतो की वेगळ्या पद्धतीचे तुम्ही शेतीमध्ये आले. फील पण तसंच आहे. ग्रीन हाऊस मध्ये आलं फील पण तसंच आहे. एखाद्या फॅक्टरीमध्ये आल्यासारखं किंवा कंपनीमध्ये आल्यासारखं ते फील पण आणि येतं. हाच कन्सेप्ट मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच मित्रांना पण सांगतो की काय ग्रीन हाऊसचा सगळ्यात मोठा फायदा माझ्या दृष्टीने नसेल तर तो व्यावसायिक दृष्टिकोन आहे. अगदी कारण बरोबर. की बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांनी पॉलीहाऊस केल्यामुळं त्याची पूर्णपणे आपण म्हणू शकतो की अर्थकारण बदलणार का तर नाहीच, मात्र म्हणू शकतो की त्याच्यामध्ये व्यावसायिकरण येतं. बरोबर. कारण की एखादा शेतकरी माझ्यासारखा शेतकरी आहे ज्याच्यानं 10 एकराची माझी लँड होल्डिंग आहे. मी 10 एकरामध्ये ग्रीन हाऊसेस करायची गरज नाही, परंतु जर मी 2 एकरामध्ये किंवा 1 एकराचं जरी माझं ग्रीन हाऊसचं क्षेत्र झालं याच्यामुळे माझी 9 एकराची उत्पादकता जी आहे ती पण सुधारली जाते. अगदी आणि तो बरोबर. प्रत्यय नक्की आहे. दृष्टिकोन बदलतोय. कारण की आपण ग्रीन हाऊसमध्ये करतोय काय नक्की तर पहिल्या दिवसापासून त्याच्यासाठी माती निवडण्यापासून शेणखताचा किती डोस टाकतोय, बेसल डोस, फ्युमिगेशन, रोपं लावायच्या अगोदर कुठली ट्रीटमेंट करायला पाहिजे, रोपं लावल्यानंतर कशा पद्धतीत पाहिजे, एवढी त्याची काळजी व्यवस्थित घेतोय, बारीक टायमिंगवरती करतोय. हीच कन्सेप्ट आपण साध्या आपल्या ऊसामध्ये जर अवलंबली तर तुमचं 60 टनाचं प्रोडक्शन 100-150 टनावरती कधी जाते ते समजून पण येत. बरोबर. अगदी बरोबर. आणि हा सगळ्यात मोठा ग्रीन हाऊसचा फायदा आहे. अगदी बरोबर. येस. आता हा पुढचा फायदा म्हणलो तोटे पण एकदा येस किंवा काही गोष्टी ज्याच्यामुळे तोटे होऊ शकतात ते आपण लिमिटेशन म्हणू शकतो आपण, तोटे म्हणण्यापेक्षा की ऍक्च्युली अलीकडच्या काळामध्ये कसं होत चाललंय, एक बऱ्यापैकी पिकांची जी निवड आहे, आपण पिकांची निवड असेल किंवा दुसरी गोष्ट बँकेचे लोन, बँकेचे हप्ते, त्याचबरोबर गव्हर्नमेंटची सबसिडी, ह्या गोष्टींवरती आपलं अर्थकारण बऱ्यापैकी अवलंबून असतं. आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थित अभ्यासपूर्वक तुमचा आणि व्यवस्थित मार्गदर्शनाखाली जर तुम्ही ह्याचं ग्रीन हाऊस केलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं असं दिसतात की ते ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तोट्यामध्ये आलेले आहेत. त्याच्या मागची कारणं काय आहेत? बरेच शेतकरी असे आहेत की फक्त गव्हर्नमेंटची सबसिडी दिसते म्हणून त्याच्यामध्ये उतरत आहेत किंवा ही गोष्ट आपल्याला टाळायला पाहिजे. आपल्याला त्याच्यापासून आवड झाली, त्याच्यामध्ये करणार आहोत, सबसिडी मिळाली नाही तरी चालेल, तर त्याच्यामध्ये उतरला तर त्याच्यातनं नक्की फायदा आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आणि बरेच ह्याच्यामुळेच फक्त आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये तोटात येऊ शकतात. त्याचबरोबर पिकांची निवड असेल, कारण की पिकांची निवड करताना देखील महत्त्वाचं आहे. भाजीपाल्यामध्ये ग्रीन हाऊसेससारखा खर्च केला तर मिरचीसारखी पिकं आहेत त्याच्यामध्ये फायदा नक्की होतो, परंतु त्याच्यामध्ये पण लिमिटेशन आहे. 1-2 वेळा ते पिकं घेतल्यानंतर त्या मातीमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये पर्टिक्युलर कुठली किडी रोगांचे प्रादुर्भाव, मल्टिप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि असं सिच्युएशनमध्ये होतं काय तर म्हणू शकतो की ती पुढचं पीक 2दा मिरची घेतल्यानंतर तिसऱ्यांदा पीक त्या पद्धतीत येईलच असं नाही. आणि प्लस त्याचं प्लॅनिंग करताना कोणत्या पद्धतीत करायला पाहिजे. काकडीसारखं पीक तुम्ही फेब्रुवारीमध्ये लागण केली तर ते सर्वजणच फेब्रुवारीमध्ये लागण करतात, मग त्याचा अभ्यास करताना कधी लागण केली ऑफ सीझनलाच केला पाहिजे, कारण फायदे त्यामध्ये आहेत आपल्याला, रेट पण वाढू शकतो चांगला. त्याचा अभ्यास करून तुम्ही तिथे पिकांची निवड. एकंदरीत ग्रीन हाऊस सक्सेसफुल जरी म्हणण्यासाठी आपण एक अभ्यास चांगला पाहिजे, बारीक गोष्टीवर लक्ष पाहिजे. स्वतःचा अभ्यास डेव्हलप केला तर ह्याच्यामध्ये शक्यतो असं वाटत नाही तोटे आहेत. अगदी बरोबर. आता त्यानंतर एक बेसिक प्रश्न आला, सॉइल कशी लागते, माती कोणती लागते आपल्याला? बरोबर. आता आपण पहिल्यांदाच एक विषय घेतला की ग्रीन हाऊस ही संकल्पना क्लिअर केली. आता ग्रीन हाऊस नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये फॅक्टर असतो तो म्हणजे माती आणि पाणी. आता माती जी आहे, आपण ह्याच्यासाठी जी माती वापरतो ती लाल माती वापरतो. ऍक्च्युली एका एकरासाठी जवळपास 400 ते 500 ब्रास लाल मातीची गरज असते. आता ही माती सर्वसाधारणपणे सातारकर आपण कास असेल, ठोसेगर असेल या ठिकाणावरून त्या क्षेत्रानुसार घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये वेगळ्या पद्धतीचं मातीचं स्ट्रक्चर आहे, परंतु आपण ती लाल मातीच प्रिफर करतो. जी आधी सॉइल आहे त्या सॉइलवर आपण करू शकत नाही, कारण की त्याच्या मागचं कारण काय आहे, आपण ती माती चेक करायला पाहिजे. पहिल्यांदा माती जरी चेक केली, म्हणजे आपल्याला लाल माती कशासाठी प्रिफर करतो आपण, तर लाल मातीमध्ये गुणधर्म महत्त्वाचे आहेत. कुठल्याही भाजीपाला पिकासाठी असो किंवा कुठल्याही फ्लोरिकल्चर किंवा सर्वसाधारणपणे सर्व शेतीसाठीच जमिनीची पोरोसिटी, त्याचबरोबर जमिनीची आपण म्हणू शकतो की निचरा होण्याची कॅपॅसिटी, ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अगदी बरोबर. आणि हीच जमिनीचं स्ट्रक्चर किंवा आपण म्हणू शकतो टेक्स्चर आहे हे लाल मातीचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे लाल मातीची जे कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये तिचा pH जो आहे तो सर्वसाधारणपणे 6.5 ते 7च्या मध्ये असतो.
जो आपण म्हणू शकतो की पिकांच्या अन्नधान्याच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या किंवा अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी अतिशय Best आहे. महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपली ही लाल माती घ्यायची. तुम्ही कदाचित बरेच शेतकरी आहे जे मुरमाड मातीमध्ये वापरतात, अडचण नाही आहे, परंतु ती त्या ठिकाणी देखील वापर केला तरी चालेल. निचरा चांगला आहे, पीएच थोडा प्लस मायनस असतात, खतांच्या खर्चामध्ये होईल, मात्र त्याच्यामध्ये एकसारखेपणा असायला पाहिजे. कारण की बऱ्याच ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये अडचण होते की एका एकराचं क्षेत्र असेल तर एका कोपऱ्यामध्ये वेगळ्या पद्धतीची माती आहे, ओके. मध्ये सेंटरला वेगळी आहे, परत दुसऱ्या कोपऱ्यामध्ये वेगळी आहे. जर लागण केल्यानंतर ह्याचं मेंटेनन्स करणं अतिशय जिकरीचं होऊन जातं. आणि अगदी बरोबर. त्याच्यानंतर मग परत डोक्यामध्ये शेतकऱ्यांचा बराच प्रश्न येतो की अरे आपण त्या सुरुवातीलाच समजा ही लाल मातीचा वापर केला असता, खर्च जास्त झाला असता तरी चालला असता. त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच बऱ्याच शेतकऱ्यांना आव्हान करतो. आणि एकदा टाकली तरी किती वर्ष? सर्वसाधारणपणे एकदा मातीचा वापर केला कमीत कमी 2 ते 3 पिकं चांगल्या पद्धतीत निघू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे ओके. आपण म्हणू शकतो की बदलावी 2 ते लागेल 3 मग पिकं आपल्याला. कोणती अशी लॉंग टर्मची, Long term ची. जरबेरा सारखी ओके. पिकं आहेत, जे जरबेरा एकदा लावलं की 4 ते 5 वर्षापर्यंत टिकतात. अगदी बरोबर. अशी पिकं एक दोनदा होऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये पण पुन्हा आहे प्रत्येक पिकाच्या नुसार जे त्याला कीड रोग होतात हा. त्याचा अभ्यास पण आपल्याला करायला पाहिजे. कारण अगदी की बरोबर. जे जमिनीमधून जे रोग येतात त्याच्यावर ते आपल्याला पुढच्या वेळेस समजा मग काय पुढचं रिप्लांटेशन करणार आहोत त्याच्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींवरती अभ्यास करावा लागेल. ओके. आणि ह्यानंतर स्ट्रक्चर विषय कसं पाहिजे? स्ट्रक्चर डिरेक्शन कोणते पाहिजे आणि उभं करताना कसं उभं केलं पाहिजे? सर्वसाधारणपणे ग्रीनहाऊसचं स्ट्रक्चर निवडताना आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्शन जे असेल, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची अडचण असते की त्यांचं क्षेत्रफळ कशा पद्धती आहे त्याच्यानुसार ते सजेस्ट केलं जातं. मात्र ग्रीनहाऊसचं जे डायरेक्शन आहे ते आपण म्हणू शकतो की ही जे व्हेंट ओपनिंग आहे ते आपण सर्वसाधारणपणे पूर्व पश्चिम ह्या दिशेने व्हेंटची ओपनिंग असावे. ओके. म्हणजे गटर डायरेक्शन जे पाणी पडतं ते दक्षिणोत्तर पडलं जातं. ओके. म्हणजे तुमचा हवेच्या फ्लोला किंवा बाकीचं म्हणू शकतो अवकाळी वारं वगैरे आलं तरी त्याच्यामध्ये ग्रीनहाऊस तुमचं सक्षमपणे उभं राहू शकतं. ह्या पद्धतीत आणि त्याची काही काळजी लोक घ्यावी शेतकऱ्यांची संकल्पना पण अशा आहेत की जास्त वारू आलं तर ग्रीन हाऊस उडून जाऊ नये किंवा काय त्याला प्रॉब्लेम होऊ नये, असं काय होतं का? लागते. आणि बऱ्याच ठिकाणी आपण म्हणू शकतो की ग्रीनहाऊसचं जे लोकेशन आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. कारण की एकदम उंचावलं टेकडावरचं जर ग्रीन हाऊसेस असतील आणि अवकाळी वारं आलं, त्याचबरोबर आपण डायरेक्शन जर चुकलं तर ते देखील प्रकार बरेच घडलेले आहेत आणि घडत असतात. ओके. तो देखील त्यांचा प्रश्न सार्थच आहे. उभ्या करताना हे ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर त्यांची करणे काळजी गरजेचं आहे. घ्यावी मग ह्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात का ग्रीन आहेत. बऱ्याच त्याच्यामध्ये वेल नोन कंपनी आहे आणि ऍक्च्युली ही एक इंडस्ट्री फार मोठी आहे. त्याच्यामध्ये बरेच चांगल्या कंपनीज आहेत जे सुरुवातीपासून तुम्हाला गाईड करतात. म्हणजे जागा दाखवण्यापासून जागा चेकिंग करण्यापासून ते तुम्हाला गाईड करतील आणि मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टीची देखील ते चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. अगदी बरोबर. येस, त्यानंतर स्ट्रक्चर झाल्यानंतर एक पाण्यासाठी ठिबक वगैरे आपल्याला लागणार. कंपल्सरी लागते. आता ह्याच्यासाठी ठिबक लाईन आणि स्प्रिंकलर किंवा फॉगर असतील ह्याचा फॉगर वापर पण लागतं ग्रीन हाऊसमध्ये. फॉगर ऍक्च्युली ह्याचा वापर कमी दिवसासाठी लागतो उन्हाळ्यामध्ये. उन्हाळा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण की फुल उत्पादकाच्या दृष्टीने आपली लग्नसराई ही उन्हाळ्यात असते. अगदी बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादन हे चांगल्या पद्धतीत आणि चांगली क्वालिटी मिळण्यासाठी फॉगरचा वापर हा गरजेचा असतो. त्यानंतर हे पॉली हाऊसमध्ये पावसाचं पाणी किती प्रमाणात आतमध्ये येतं किंवा फार कमी प्रमाणात. आपण म्हणू शकतो की जर तुमचे ग्रीन हाऊसेसमध्ये कुठल्या कमतरता राहिल्या तरच, नाहीतर इतर वेळेस आतमध्ये पाणी येण्याचं प्रमाण नगण्य आहे. ओके. आणि सनलाईट सूर्यप्रकाश खूप चांगला आहे कारण की हा जो पेपर वापरला जातो तो पेपरच आहे तो म्हणजे डिफ्यूज पेपर आहे. म्हणजे अल्ट्राव्हायलेट डिफ्यूज पेपर. याचा अर्थ कसा राहतो की जे सूर्याचं किरण पडलेलं आहे जरी कुठल्याही कोपऱ्यामध्ये पडला तरी हा सूर्यप्रकाश डिफ्यूज होऊन जातो, पसरून तो रोपांपर्यंत जातो. ही ह्या पेपरची स्पेशालिटी आहे. आणि जे युव्ही रेज आहेत, हार्मफुल रे आहेत, ते तुम्हाला त्या पिकाला घातक होणार नाही. त्यानंतर एक बेसिक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, तो स्ट्रक्चरला खर्च किती येतो पॉलीहाऊससाठी? सर्वसाधारणपणे ह्याचा खर्च जो आहे ग्रीन हाऊसचा म्हणजे उभारणीचा खर्च, ग्रीन हाऊस म्हणजे पॉलीहाऊस असेल किंवा शेडनेट हाऊस असेल, ग्रीन हाऊसचा जो उभारणीचा खर्च पॉलीहाऊसचा आहे तो सर्वसाधारणपणे स्क्वेअर मीटर मध्ये 750 रुपये ते 850-900 रुपयेपर्यंत सध्याचा खर्च आहे. मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे कारण की आपलं हे पॉलीहाऊसेस आहेत जे जवळपास प्रत्येक शेतकरी आहे तो कुठल्या तरी पद्धतीची ह्याच्यावरती सबसिडी मिळेल अशा अपेक्षेने करतो. NHB म्हणून ही नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड जे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्याच्यावरची जो त्यांचे क्रायटेरियाज आहे ते 2.2 mm चं स्ट्रक्चर थिकनेस घेतात. ह्या पाईपचं जे आहे, हे जे पाईप्स जे आहेत त्याची थिकनेस आहे, तर ते स्ट्रक्चर आपल्याला 750-800 रुपयेपर्यंत बसतं. ते थिकनेस आपलं
राज्य शासन म्हणजे NHM हां. नॅशनल हॉर्टिकल्चर हां, मिशन आहे, हां, हां. त्याच्या अंडर जी सबसिडी आहे ती सर्वसाधारण आपण बोलू शकतो की त्याचा खर्च किंवा थिकनेस आहे तो 2.9 mm चा थिकनेस आहे. ओके. हा 2.9 mm चा थिकनेस असल्यामुळे त्याचा कॉस्टिंग आहे ते 850 ते 900 रुपयापर्यंत वाढते. ओके, म्हणजे राज्य सरकारने ह्यामध्ये वाढवलेलं आहे, राज्य थिकनेस वाढवलेलं शासनाने वाढवलेला आहे थिकनेस, तो शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे ओके. आणि त्याच्यावरती आपल्याला मग सबसिडी काउंट केली जाते. म्हणजे तो ओके. सर्वसाधारणपणे आहे. सपोज 1 एकर 32 ते 35 लाख रुपये 1 हा एकरसाठी फक्त ग्रीन हाऊस उभारणीचा खर्च आहे 1 एकरसाठी. 1 एकरसाठी. ओके ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी काउंट करून एक फायनल आपण फक्त ह्याच्यामध्ये आपण ग्रीन हाऊसची उभारणी, प्लॅस्टिक पेपर एवढ्याच गोष्टीचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हा खर्च जो असतो मग ठिबक आहे, हां. ड्रिपला त्याच्यानंतर फॉगरची लाईन आहे, आतमधली माती आहे, शेणखत आहे, फ्युमिगेशन, बेड तयार करणे, त्याची उपलब्धता लागणारी रोपे, ह्याचा जर सगळ्याचा खर्च विचार करायला गेला तर फ्लोरिकल्चरचं जे जरबेरासारखं पीक आहे तो खर्च जवळपास 60 लाखांपर्यंत जातो. ओके. मग स्ट्रक्चर उभारण्यासाठी आपल्याला 32 ते 35 लाख रुपये जातात. खर्च राहतो. अगदी बरोबर. स्ट्रक्चर नंतर एक सबसिडी पण आपल्याला राज्य शासनाची आपल्याला किंवा केंद्र सरकारची मिळते. मग सबसिडी कशा प्रकारची असते? सबसिडी ह्या 2 प्रकारच्या आहेत. NHB म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर जे बोर्ड आहे केंद्र शासनाचं, ते ग्रीन हाऊस हे एक युनिट म्हणूनच ह्या ज्या कन्सेप्ट आपल्या सगळ्या लागतो, ग्रीन हाऊस आहे त्याची माती, शेणखत, बेड बनवणे, रोपं लावणे, ठिबक संच, ह्या सर्वाचा विचार करून ते सर्वसाधारण त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो 54 लाखाचा असतो आणि त्याच्यावरती 50% सबसिडी देतात. ओके, मग ते राज्यानुसार वेगळे असते का? ते केंद्र शासनाचे एकाच ठिकाणी सगळं आहे. मग तो 54 लाखाचा खर्च त्यांनी स्टँडर्ड पकडलेला आहे, तो कदाचित 60-65 लाखापर्यंत जातो. मग 65 लाख रुपये खर्च केल्यानंतर 24 लाख रुपये केंद्र शासन आपल्याला सबसिडी देतं. ओके. दुसरी आहे ते म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आहे, म्हणजे राज्य शासनाची जी सबसिडी आहे ती सबसिडी आहे ती आपल्याला 2 टप्प्यांमध्ये मिळते. ग्रीन हाऊस उभारणी म्हणजे हे ग्रीन हाऊस आणि ठिबक संच ह्या 2 कन्सेप्ट एकत्र आहेत. ह्याच्यावरती ते आपल्याला त्यांचा खर्च आहे तो 950 रुपये स्क्वेअर मीटर. ह्याच्यावरती ते आपल्याला निम्मी त्याच्यावरती म्हणजे सर्वपणे 975 रुपये स्क्वेअर मीटर, म्हणजे ढोबळमानाने 16.5 ते 17 लाखापर्यंत 1 एकराची आपल्याला सबसिडी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये देतं. आणि दुसरा टप्पा जो असतो तो ॲक्च्युअली गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही. तो म्हणजे लागवड साहित्य, त्याच्यामध्ये माती, शेणखत, बेड बनवणे, फ्युमिगेशन आणि रोप, यांच्यासाठी हा दुसरा टप्पा असतो. त्याच्यासाठी ते सर्वसाधारणपणे 100 रुपये 10 लाख रुपयेपर्यंत म्हणजे 600 रुपये सबसिडी, 600 रुपये प्रोजेक्ट कॉस्ट आणि त्याच्यावरती 300 रुपये सबसिडी, अशा पद्धती त्यांचं दुसरी डिव्हिजन असते. पण ती आपल्याला सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या गेल्या 3-4 वर्षामध्ये तर शेतकऱ्यांना मिळालीच नाही, दुसऱ्या टाईपची, दुसऱ्या टप्प्यातली. ओके ओके, म्हणजे ह्या सबसिडी ह्यामध्ये अवेलेबल आहेत, इन्क्लूड होतात. मग सबसिडीसाठी कसं आपण हे कसं करू शकतो, अप्लाय करण्यासाठी? आता जी NHBची सबसिडी आहे ती कमीत कमी 26 गुंठ्याच्या प्लसमध्ये आहे. तुम्हाला कमीत कमी क्षेत्रफळ आहे ते 26 गुंठ हवं आहे. 26 गुंठ्याच्या वरती ज्यांना ग्रीन हाऊस उभारायचे ते NHBला अप्लाय करू शकतात. त्याच्यासाठी सर्व प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे. प्रत्येक NHBच्या आणि NHMच्या साईटवरती त्यांची ही ऑनलाईन प्रोसेस असते, ती आपल्याला इझिली गाईड होऊन जाते. कृषी अधिकारी वगैरे ह्यामध्ये मदत करू शकतात, ते देखील तुम्हाला गाईड करतात. कृषी विभागाचं देखील ह्याच्यासाठी महत्त्वाचं रोल आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीत NHM साठी तर खूप चांगल्या पद्धतीत मदत करतात. म्हणजे पहिल्यांदा फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला गाईड करतील. इव्हन सबसिडी किंवा स्ट्रक्चर कोणता हवं आहे त्यांचे वेळच्या वेळ तुम्हाला साईट व्हिजिट करून कुठल्या पद्धतीचे स्ट्रक्चर हवं आहे त्याची टेस्टिंग पण केली जाते. अगदी बरोबर. आता आपण यामध्ये पॉलीहाऊस की ग्रीन हाऊस संदर्भात बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामध्ये स्ट्रक्चर असेल, सॉईल असेल, सबसिडी असेल किंवा एकंदरीत खर्च किती येतो, या सर्व गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या मनात जे प्रश्न आहेत ते क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न केले आहेत. तर आपल्या मते काय वाटतं, आपल्याला पॉलीहाऊस कधी शेतकऱ्यांनी वळावं का, किंवा काही ठिकाणी असं पण आपल्याला पाहायला मिळतं की पॉलीहाऊस जे आहेत ते बंद पडत चाललेले आहेत काही ठिकाणचे? ॲक्च्युली नक्कीच पॉलीहाऊसकडे मी एक तरुण शेतकरी म्हणून माझ्या तरुण बांधवांना विनंती करतो की नक्कीच ह्या शेतीमध्ये आपण उतरायला काही अडचण नाही. एकदम फार मोठं स्वप्न घेऊन बरोबर उतरण्याची गरज नाही. आपण म्हणू शकतो काहीतरी करायचे आणि व्यावसायिक दृष्टिकोन जर करून आपण विचार ह्याच्यामध्ये उतरलात तर नक्कीच फायदेशीर होईल. कारण की मी पहिलंच हे पॉलीहाऊस होतं ज्या ठिकाणी आपण उभं आहे
ते ओके. ग्रीन हाऊस फक्त मी सबसिडीवरती त्याच्यामध्ये सबसिडी घेतली होती. बाकीचे जे नंतर मी 2 एकर ग्रीन हाऊस वाढवले हां. ते स्वतःच्या खर्चानं आणि ह्याच्यात मिळालेला मोबदल्यामधूनच उभे केलेले होते. ओके. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की नक्कीच ह्याच्यामध्ये फायदा तर आहेच, मात्र व्यावसायिक दृष्टिकोन आणि आपल्याला खडतर परिश्रम करण्याची तयारी ही नक्कीच दाखवली जाईल अगदी आणि योग्य. करावीच लागेल. त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये येण्याचा विचार करावा, कारण की विषय कसा होतो, खर्च फार मोठ्या प्रमाणात आहे, बाजारपेठेची उपलब्धता ही अगणित आहे. बाजारपेठेचा अभ्यास पण एक महत्त्वाचा आहे अतिशय यामध्ये. महत्त्वाचं, कारण की गेले 8 महिने हे इतिहासामधले मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अवघड आणि अवघड. हालाकीचे होते. ह्याच्यामध्ये जो शेतकरी तरला आहे तो चांगल्या पद्धतीत आपण ह्याच्यामध्ये उभा राहू शकतो. मात्र बरेच शेतकरी आपण म्हणू शकतो जवळपास 60 ते 70% शेतकरी ह्या कोरोना किंवा ह्या प्रादुर्भावामध्ये बाहेर फेकले गेलेले आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये उतरताना आपण मानसिक तयारी आणि पुढच्या सर्व गोष्टींचा अभ्यास अगदी करून बरोबर. उतरणं गरजेचं आहे. मात्र उतरावे तर फायदाच आहे, नक्की एवढं मी खात्रीशीर सांगू शकतो. चालेल, नक्कीच. आणि धन्यवाद, आपण अतिशय चांगल्या प्रकारची माहिती सांगितली, बरेचसे डाऊट आपण क्लिअर केले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर अजून काही आपले प्रश्न असतील किंवा शंका असतील पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊस संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्याच्यावर अजून एखादा व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न करू. जर कमेंट बॉक्समध्ये अजून काही डाऊट्स आले तर अजून एखादा व्हिडिओ करू आपण नक्कीच. ग्रीन हाऊस संदर्भात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. धन्यवाद.